कारण मोदी साहेबांनी ज्यावेळी मला फोन केला ना की कदम बुवा तुमचं नाव मला अजरामर करायचं, म्हटलं ठीक आहे. म्हटलं करणार काय, नाही म्हणता आता मी नवीन नोटी काढणार त्याच्यावरती नाव टाकणार. म्हटलं टाका. म्हणून तो त्या नोटीवर, कोणत्याही नोटीवर बघा आता पाठी चष्मा त्याच्या खाली लिहिलेला एक कदम तुम्ही. मग नंतर सांगले, म्हटला साहेब माझा एक मित्र आहे जांभळे नावाचा, त्याचं पण काहीतरी करा. मग ते बोलले ठीक आहे, त्याला जांभळा रंग देऊन टाकूया. म्हणून 100ची नोट जांभळ्या रंगाची केली. मी सगळ्यांचा चांगला करतोय आणि ते तुझा पण केलंय. आणि अजून एक माझा मित्र, तो माहिती तुका, खुश हुआ. त्याच म्हटलं त्याचा फोटो टाका म्हणजे तो राजवास व रंगात रंग अनेक आहेत, 9 रंग डोळ्याने दिसतात, पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. बाकी काय नाही. इथे काही करा, कोणती गोष्ट अति केली की त्याची माती होते, पण नामस्मरण कितीही करा त्यातनं प्रगतीच होत असते. आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. आज त्या भावाच्या टी शर्टवर काय लिहिलेलं बघ, नाद भजनाचो स्वाद उसळीचो. नाद भजनाचो हा, पण उसळ होईच. उसळ नाही तर माझी लिहून देतोय फॅशन आहे या, लक्षात येतं खराच हा या खरा. तुका काय सांगा, ते 58 व्हिडिओ बघलं, टेबल तरी बघलंस का? टेबल बघ, मग तू टेबल होशील. या ठिकाणी सन्माननीय प्रकाश गोपीनाथ भोईर माननीय नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी सरोज प्रकाश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या साई एकता संघटना आणि स्वामी समर्थ स्वर साधना भजन मंडळ यांच्या वतीनं त्यांचे स्वागत करतो. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. त्याचप्रमाणे संदीप उर्फ रमा मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा लाख लाख आभार. धन्यवाद साहेब. आज तुमच्या कृपेमुळे या ठिकाणी आम्हाला ही संधी मिळालेली आहे. आज आम्ही काय एकमेकाला बोलणार, कारण मराठी माणसाची वृत्तीच अशी आहे, खेकडे वृत्ती. ह्यो माका बोलतो मी त्याका बोलणार, ह्यो माझे पाय वाढणार मी त्याचे पाय वाढणार. पण त्याचे पाय वाढताना माका जरा विचार करूच लागतो, कारण ह्या वाढलंय लांबा. पण मी जर विचार केलोय, ज्याची उंची लहान त्याची कीर्ती हा, आणि मी विचार केले खराच आता खराच काय पाठवण काढलं त्याची. हा कुठे नाही, हल्लीचे पोरगे ऐकतच ना. माझं 5 वर्षाचं वाचतो, तो 5-5 मिनिटांनी जाणार औषधकडे, मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. मी बघून बघून घेतलेली बायको सांगले, पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. बायको माझी 13 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये खर्च केले लग्नासाठी. ऐकलं ना माझा पोरगो, परत गेलो, मग मी 5 रुपये दे, 10 रुपये दे. मी सांगितलेलं औषध सांगले पोरग्या, पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड ना. त्याला राग गेलो बारक्या पोरग्या. तो दुकानावर गेलो बाजूच्या, आणि त्या दुकानदारांना म्हणतो काका एक आईस्क्रीम द्या. आता त्या दुकानदारांना माहिती हा समीर कदम बुवांचा मुलगा आहे. त्याने एक आईस्क्रीम दिला, 2 मिनिटात उडवल्या. परत दुसरं मागितला, तो पण 2 मिनिटात उडवला. असे 4 आईस्क्रीम खाला. मात्र साहेब नाही भोईर साहेब असे 4 आईस्क्रीम खाला आणि घरी यायला वाटेला लागला. तेव्हा दुकानदार विचारतो, समीर कदम बुवांच्या मुला 4 आईस्क्रीम खाली, पैसे कोण देणार? माझा पोरगा माझ्यापेक्षा हुशार. त्या दुकानदाराला काय सांगायचं, काकानू पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड. या ठिकाणी वीरेंद्र सावंत बुवा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया.
बाळगलेला आहे त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो. समाजसेवा करण्यासाठी जन्म तयाचा झाला, समाजसेवा करण्यासाठी जन्म तयाचा झाला. आल्या आल्या हो आल्या हो रोज ताई आल्या 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 हो आल्या हो रोज ताई आल्या 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 हो आल्या हो रोज ताई आल्या. पहिली बारी आहे डोंबिवलीत माझी. हा एकच बारी तकडची गाजली तिरंगी. त्याच्यानंतर मग वाटतं जवळ 7-8 वर्ष जास्तच झाले असते. लोकसेवा समिती तेव्हापासून माझा लय विरोध हा. पण आज तुमची कृपा आहे, तुम्ही मला इथं आणलात. तिथे जोरदार त्यांच्यासाठी कार्यक्रम. कारण काय, वाघ दमले हे सिंह इले लक्षात घे. हा आणि सिंहाने सिंहासारखंच लढायचं कळला. हा तो खरा म्हणून द्या.